तुमच्या हौसेचे जे 3 पदार्थ आहेत हे खूप पदार्थ आहेत पण आपण 3 बनवणार आहोत. त्यातला पहिला पदार्थ आपण आज कुठला बनवूया? आपण रव्याचे लाडू बनवतोय. रव्याचे लाडू ज्याच्यामध्ये तूप किंवा कुठलाही असा पदार्थ नाही की ज्याच्यामुळे शुगर वाल्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा डायबिटीस वाल्यांना काही प्रॉब्लेम असेल. अगदी हलका डाएट रव्याचा लाडू असा आपण बनवतोय. त्याची सुरुवात करूया. आणि आणखीनही 2 पदार्थ. हो, आणखीन एक पुदिना राईस आपण बनवतोय जो माझ्या मुलाचा अतिशय आवडीचा आहे. आणि केळीचे परोठे आपण बनवतोय जे माझ्या मिस्टरांच्या खूप आवडीचे आहेत. माझं स्वतःचं असं आहे की रेग्युलर स्वयंपाक करणं फार कंटाळ्याची गोष्ट आहे. त्यामुळे असे वेगवेगळ्या गोष्टी आणि त्या भरपूर खायला घालणं खाऊ आणि तितकाच प्रोत्साहन. नक्की खाईन. नक्कीच. सुरुवात लाडवापासून. हो. मग साहित्य लिहून. रवा, पिठी साखर, खोबऱ्याचं केस आणि विलायची पूड. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता काय करायचं? आता हा रवा जो आहे या रव्याला कुकरमध्ये साधारण 8 ते 10 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचा. पाणी न घालता नुसता रवा पाण्याच्या कुकरमध्ये हे करून घ्यायचं. शिट्ट्या मारून घ्यायचं. सुका रवा. मग ह्याच्यात घालायचा. हा, याच्यामध्ये हा रवा घालून मी पक्क्या झाकणाचा डबा घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही. कोरडा रवा शिजवायचा. आपण कुकरमध्ये खाली पाणी घातलंय. खाली पाणी घातलेलं आहे आणि साधारण 8 ते 10 शिट्ट्या होईपर्यंत. ठीक आहे. आपण 8 ते 10 शिट्ट्या काढून घेऊया. आपण जो कुकरमध्ये कोरडा रवा भाजून घेतला 7-8 शिट्ट्या काढून तर तो आलेला आहे. आणि आता काय प्रमाणाने आपण मिक्सिंग करतो ते बघूया. कसं करायचं? हा साधारण आता अर्धी वाटी रवा असला तर त्याला 1.5 वाटी खोबऱ्याचं केस आणि 1.5 वाटी साखर असं पहिले मिक्स करून घ्यायचं. तर ही मोठी वाटी असल्यामुळे हा 1.5 वाटी आहे. ओलं नारळ किसून घ्यायचं. 1.5 वाटी साखर ना. तेवढी साखर लागेलच नाही तर. हो. पहिले हातानेच चांगलं सुरवून घ्यायला लागेल. सुरावं लागेल. ते एकजीव व्हायला पाहिजे. रवा मला वाटते तो असं कुकरमध्ये वाफवला आपण म्हणून मग तो कच्चट लागणार नाही. हा, कचवट लागत नाही अजिबात. आणि हा गरम गरम याच्यामध्ये बांधला जातो व्यवस्थित. तो जर थंड झाला ना. हो, झटपट आहे आणि तूप नाही काहीच नाही. हो, डाएट आहे. गरम असल्यामुळेच. पण एवढंच त्याच्यात महत्वाची टीप आहे की तो गरम असतानाच त्याच्यामध्ये ओतलाय ना. मला थोडी साखर हे घालू. साखर थोडीशी वेलची पावडर. साखरेचा ओलसरपणा जो आता थोडासा असणार आहे, नारळाचा असणार आहे, त्या सगळ्यामुळे तो बांधला जाणार रव्याचा. आपण ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित. झटपट झालेले आहेत आपले ऍक्च्युअली लाडू. मस्त मस्त. खूपदा आपल्याकडे काय होतं प्रसादाचे वगैरे नारळ येतात आणि उडतात ना. अशा वेळेला काय करायचं? खोबऱ्याचा हा प्रश्न पडतो. मस्त झालेला आहे लाडू. तर झटपट लाडू रव्याचे कसे काय करायचे हे आता तुम्हाला कळलेलं असेल. तर साहित्य आणि कृती काय काय केलं. रवा स्पेशल आम्ही त्याला एक ट्रीटमेंट दिलेली आहे. तर ही ट्रीटमेंट काय होती ते साहित्य आणि कृती लिहून घ्या. रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, पिठी साखर, ओलं खोबरं आणि वेलची पूड. कृती: प्रथम अर्धी वाटी कोरडा रवा कुकरच्या 8 ते 10 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यावा. 1.5 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी उकडून घेतलेला रवा आणि 1.5 वाटी पिठी साखर हे मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये वेलची पूड घालून लाडू वळून घ्यावेत.